काँग्रेस मुक्त भारत 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांमध्ये ही घोषणा दिली होती। ही फक्त घोषणा नाही तर भारताच्या लोकांची इच्छा असल्याचं मोदी सातत्याने म्हणायचे। फास्ट फॉरवर्ड टू 2026, 12 वर्षांनी देश काँग्रेस मुक्त तर झाला नाही, पण उलट सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आलेत। मोदींच्याच भाजपनं सत्ता मिळवण्यासाठी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करून शिंदेच्या शिवसेनेला बाहेर केले। दुसरीकडे राज्यातच आणखी एका ठिकाणी भाजपनं सत्ता मिळवण्यासाठी असुद्दीन ओवैसी यांच्या MIMशी युती केलीये। पार्टी विथ डिफरन्स, कार्यकर्त्यांचा पक्ष, विचारसरणीचा पक्ष अशी ओळख सांगणाऱ्या भाजपनं राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मात्र सगळ्या राजकीय तत्वांना धाब्यावर ठेवल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे। हे नक्की कुठे घडतंय? भाजप आणि काँग्रेस सत्तेसाठी एकत्र कसे आलेत? भाजपनं MIMशी युती कुठे केली आहे? यावरती देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय आहे? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या युतीबाबत जाणून घेऊ। भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ नगर परिषदेसाठी एकत्र आले आहेत। धक्कादायक म्हणजे या दोन पक्षांनी एकत्र येत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर केले। झालं असं की गेल्या महिन्यात अंबरनाथ नगर परिषदेसाठी निवडणूक झाली होती। ही निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वेगवेगळी लढली होती। या ठिकाणी शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत झाली होती। या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी विजय मिळवला, पण इथे शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। अंबरनाथ नगर परिषदेत 59 जागांसाठी निवडणूक पार पडली होती। इथे शिवसेना शिंदे गटाने 23, भाजपनं 14, काँग्रेसनं 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 4 जागांवरती विजय मिळवला। आता इथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं भाजप आणि शिंदे सेना एकत्र येऊन युती करतील असं बोललं जात होतं। पण इथेच ट्विस्ट आला। भाजपने निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर करण्यासाठी थेट काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली। भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर या आघाडीचे संकेत मिळाले होते। पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं। त्यानंतर काही तासातच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाला। अंबरनाथमध्ये आता भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आणि अपक्ष 1 असे एकूण 31 नगरसेवक एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत। या आघाडीला अंबरनाथ विकास आघाडी असं नाव देण्यात आलंय। अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांची आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। आता यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। ही युती अभद्र असल्याची टीका शिंदे सेनेनं केली आहे। एकीकडे काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या भाजपनं काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केला। यातून त्यांनी राज्यातल्या युती धर्माला तिलांजली दिली असं शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलं। यावर उत्तर देताना गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटलं। आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिंदे गटासोबत युती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही असंही करंजुले पाटील म्हणाले। आता फक्त अंबरनाथच नाही तर आणखी एका नगर परिषदेसाठी भाजपनं सत्तेसाठी सगळ्या तत्वांना धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळतंय। ही नगर परिषद आहे अकोला जिल्ह्यातल्या अकोटची। अकोट नगर परिषदेसाठी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही। 35 सदस्यांच्या या नगर परिषदेत 33 जागांवरती निवडणूक झाली होती। तिथे भाजपला फक्त 11 जागांवरती विजय मिळवता आला, पण भाजपच्या उमेदवार माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। मात्र बहुमत नसल्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं उरलेल्या सर्व पक्षांना एकत्र घेत नव्या आघाडीची स्थापना केली। अकोट विकास मंच असं या आघाडीचं नाव ठेवण्यात आलंय। यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या आघाडीत भाजपनंतर सर्वाधिक 5 नगरसेवक निवडून आलेल्या ओवैसी यांच्या MIMचाही समावेश करण्यात आलाय। म्हणजेच काय तर अकोट नगर परिषदेत भाजप आणि MIM सत्तेसाठी एकत्र आलेत। आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी MIMच्या फिरोजाबी सिकंदर राणा यांचा 5271 मतांनी पराभव केला होता। पण आता ज्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली त्यांच्यासोबतच भाजप सत्तेत बसत असल्यामुळे या आघाडीवरती प्रश्न निर्माण झालाय। या अकोट विकास मंचात भाजप सोबत फक्त MIMच नाही तर ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष
हे सगळे एकत्र आले आहेत. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून सध्या 33 सदस्यांपैकी 25 नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाखाली एकत्र आले असून नगराध्यक्ष माया धुळे या 26व्या सदस्य ठरतात. यात भाजपचे 11, MIMचे 5, प्रहारचे 3, ठाकरे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2, शरद पवार गटाचे 2 आणि शिंदे गटाच्या 1 सदस्याचा समावेश आहे. उरलेले काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक विरोधी बाकावरती बसणार आहेत. या आघाडीची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने या सर्व पक्षांच्या नगरसेवकांवर थेट व्हीप लागू केलाय. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असतील. आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना भाजपचा व्हीप पाळावा लागणार आहे. 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगर अध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करेल. यामुळे अकोट नगरपालिकेतील सत्तेची सगळी सूत्रे भाजपच्या हातात राहणार असल्याचं दिसतंय. आता अंबरनाथ आणि अकोट इथे घडलेल्या या घडामोडींवरून भाजपवरती टीकेला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती टीका करत हा पक्ष दुतोंडी गांडूळ असून ते सत्तेसाठी कोणासोबतही जाऊ शकतात अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. भाजप आणि MIMच्या युतीवरती निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की नेहमी हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला आता हिरवे चालतात का? ज्यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते आता सत्तेसाठी काँग्रेसच्या पाया पडत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आता या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. फडणवीस यांनी अंबरनाथ आणि अकोट मधल्या भाजपच्या स्थानिक आघाड्यांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की काँग्रेस आणि MIM सोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. या दोन पक्षांसोबत युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असलं तरी चुकीचंच आहे. ज्यांनी कोणी ही युती केली असेल त्यांच्यावरती कारवाई होईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मला अकोट मधल्या आघाडीची कुठलीही माहिती नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अकोट मधल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजपचे अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी MIMच्या नगरसेवकांनी पक्ष सोडला असल्याचं म्हटलंय. भाजपची MIM सोबत युती झाली नाही. त्या पक्षातले काही नगरसेवक विकासाचा मुद्दा घेऊन अकोट विकास मंचात आले, ते MIM सोडून आले आहेत, असं धोत्रे म्हणाले. सध्या तरी राज्यभरात अंबरनाथ मधल्या भाजप काँग्रेस आणि अकोट मधल्या भाजप MIM युतीची चर्चा आहे. सत्ता मिळवण्यासाठीच ही तडजोड करण्यात आल्याचं स्पष्ट आहे. यावरती आता फडणवीसांनीही कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता भाजप नेतृत्वाकडून काय ऍक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्यामुळे पक्षाच्या विचारसरणीचा आणि तत्वांचा काय, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.